मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवायचं कारण तुम्ही टी शर्ट आणि थंबनेल बघून तर समजले असू, मी तर सर्वात लेट उठलो आहे. आता जाऊन बघायचं आहे. मित्रांना बोलले शॉर्ट काढायला, त्यांनी जर काढलं असेल तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आपल्याबरोबर नवीन जॉईन झालेला आहे, तो आता वारी करत राहणार, यश घाटे. वरून कदम नाही येत काही कारणामुळं, तर चला भेटूया. आरामात जावा. हां साईराम. तर आता आम्ही निघालो, आता जाऊन बॅग ठेवतो, मग तुम्हाला भेटतो. चला भेटूया. जय साईनाथ. वरतून फिरव. तसा फिरव. जय. व्यर्थ करावी मी का आता चिंता, व्यर्थ करावी मी का आता चिंता, सोपविले
तुला खांद्यावर
मित्रांनो आता आमचा पहिला हॉल्ट उसाचा ज्यूस सांताक्रूजलाच आणि प्रवास चालू झाले. पालखी पुढे गेले. शुभम आपले जॉईन झाले आणि एक विघ्नेश बरोबर पाठी राहिलाय. आमचा पहिला बंदा जो पहिल्या वर्षी चालतोय. चला भेटूया. पहिला हॉल्ट आला आपला आणि चला भेटूया पुढच्या इकडे. जय साईनाथ. तर मित्रांनो हा बघा यश आलाय. आमच्या पहिल्या हॉल्टवर आम्ही थांबलेलो म्हणजे आमचा 5 मिनिटावाला. हे बघा यश आलाय पाठी यश आहे. तो पण ब्लॉग काढतो तर आपल्या भावाला सबस्क्राईब करा. फुल सपोर्ट द्या. चला तुम्हाला भेटूया डायरेक्ट जेवणाच्या हॉल्टवर. लवकर शॉर्ट एन्जॉय करा. जय साईनाथ. तर मित्रांनो आता कुठला जेवणाचा हॉल्ट आहे वाटते. तर आता इथे पालखी थांबले. DJ प्लस आपला बॅगचा गाडी आहे बघा. ज्या आपली पब्लिक. हे आपले पालखीचे अध्यक्ष आणि ते आपले खजिनदार आणि दादा मुन्नी भेटलेला आपल्याला. दादा मुन्नी आपला. तर हे आर्यन क्रिएशन. तर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया. जय साईनाथ. तर राजभावा काय बोलणार होता. भावाने आपला ब्लॉग शूट केला मोस्टली अर्धा. हा वाटतं जेवणाचा वाटतं की खाली आराम करायला लावणार आहेत. तर चला भेटूया जेवताना. जय साईनाथ. श्री सच्चिदानंद काय यश जेवणाला काय आणि भात आहे. तर यश जेवणाला काय आहे. छोले आहे आणि भात आहे. पहिला प्रसाद कसा वाटतो खाऊन बघ. मस्त आहे. मित्रांनो हा वर्ष आपला ब्लॉग सिनेमॅटिक असेल तर सर्वांना आमसून दिसेल. जे सर्व जेवण घेत आहेत. तिथे मयुरेश आपला पेनवाला तो बघा. तर आता आम्ही थोड्याच वेळेला जेवू. पहिला आपला यश भाऊ जेवू. तर मित्रांनो हा बघा बाहेरचे पोरं खाण्यापेक्षा आमच्या मंडळातलेच पोरं पहिला हावऱ्यासारखी खातात. यश यश. तर ते बघा मंडळातला आज सर्वात मोठा हावरा यश. हे गोरिवले. तर आता आम्ही जेवू. आमचे यश खूप झाले. 3-4 यश आहेत. खूप यश मिळेल पुढे जाऊन. आणि आपला सुजल पण आलाय. भावा जेव दाखव. जेवण दाखव. साईराम जेवलं. साईराम ओ साईराम. मित्रांनो आपले सेवेकरी बघा आणि आपला कमलेश दादा. जेवणाला बघा एक्स्ट्रा आले काहीतरी पोहे या भावासाठी. आणि हे जेवून झालेत सर्वात आधी. हे बघा हे डबल जेवतात. ट्रिपल जेवतात. आणि हा आपला नवीन मित्र आलेला आहे. हे असं हाच तो आज बोलला. आपला सर्वात मोठा माणूस आलेला आहे बघा जेवतोय. तर मित्रांनो आता आपला वापस जेवण प्रवास चालू होतोय. हे बघा पब्लिक तयार. आणि आपला काजू हार वहिलेसारखा काहीतरी वेगळी ड्रेसिंग घालून येतो पालखीला. चला भेटूया. पालखी गेली पुढे. मित्रांनो पदयात्रेचा खरं सुख या पालखीचा फक्त पाऊस. आणि आलेला आहे तो. खूप मजा येणार. खूप अजून प्रवासात खूप पाऊस असणार. हर वर्षी इकडे पाऊस येतो. या वर्षी पण आहे. तर बघा आपली पब्लिक चालते आहे. तर हा ब्लॉगर पागल झालाय पाऊस आले. खरी मजा या पालखीची फक्त पाऊस. आणि त्याच्यासोबत आपला शंभोसाईची कंपनी. शंभोसाई बोलते भेजा खोलते. शंभोसाई बोलते मंचर चलते. मित्रांनो आता आम्ही चायच्या हॉल्टला पोहोचलो. ही बघा रथ. आता बघू पालखी थांबते की नाही.
हे बघा प्रेम शिंगोटेची हालत खराब. अरे काच घुसली पाया. चालेल त्याच्या काच घुसली पाय. चाय प्यायला थांबलोय ती बघा पालखी. शुभम आपला पांबलाय. शुभम शुभम पांबलाय. यश पण पांबलाय. हा चालतोय तो पुढे समजेल उद्या. चला भेटूया जय साईनाथ. तर मित्रांनो आता पालखी निघते आहे. तर मित्रांनो आम्ही हॉल्टच्या इथनं खाली 1 किलोमीटर लांब आहे. पण हॉल्टमध्ये आरती चालू आहे कारण की आज एकादशी आहे. तर इथे आरती चालू आहे म्हणून इथं पालखी थांबवलं आहे. तर आता बघू जेव्हा पालखी निघते. पालखी निघणार तेव्हा डायरेक्ट तुम्हाला हॉल्टवर भेटणार. त्याला भेटूया जय साई. मित्रांनो हे बघा श्री जगदीश शिव मंदिर. आतमध्ये पब्लिक गेले तुम्हाला दाखवतो. यश पण ब्लॉग काढतो बघा. हॉलची एंट्री तर बघू. मला तर वाटते अजून पालखी आतमध्ये नाही नेले. अजून आतमध्ये नाही नेले. हा बघा शिव मंदिर तुम्हाला आज जाऊन दाखवतो. इथे भजन झालंय. भजन होता हे बघा. तर हे बघा इथे केले पडलेत. बॅग आणल्या. राज आणून नाही देत. त्याला बॅग सांभाळत नाही. थँक्यू बाबा. चालले मित्रांनो जेवायला आहे. कुठली पाहिजे? चवली जाडी चवली. जाडी चवली पुरी. आणि हा फक्त माझा आणि यायचा आहे. आणि आपला दगडे जेवून झालाय. अरे चांगलं दाखवतो. दगडे जेवून झालं. पब्लिकचं जेवण झालं. विघ्नेश जेवत नाही. तर चला डायरेक्ट भेटूया जेवून आणि डायरेक्ट व्लॉग एंड करूया. जय साईनाथ.
मित्रांनो तर आता झोपाची वेळ आली आहे आणि आम्ही आता झोपणार आहे. ब्लॉग पण एडिट झाले. कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस पाहिल्याचा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बघत जा पवन ब्लॉग. जय साहेब.